इच्छेचे परी हे न भोगावे ऐसे रुचे. कोण म्हणतं? माऊली म्हणते ते भोग आहेत, भोगायची इच्छाही आहे, मी भोगू शकतो, परंतु भोगावं असं वाटत नाही, त्याचं नाव आहे वैराग्य. मग हे वैराग्य येतं कुठं? तर याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया बघा. जसं कायद्याच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं तर क्रिमिनल कायदा वेगळा आहे. आता त्याचं नाव आहे भारतीय न्याय संहिता, बरोबर आहे. आणि त्याला जी दुसरी दिलेली आहे म्हणजे अगोदर जसं तुम्ही पाहिलं क्रिमिनल प्रोसिजर कोड हा वेगळा होता आणि IPC वेगळं होतं, बरोबर आहे ना. इंडियन पिनल कोड, त्याच्यात बऱ्याच जणांना फक्त 302 307 हेच माहिती होतं, मर्डर आणि हाफ मर्डर. IPC वेगळं होतं, पण ते लागू करण्याकरता जी प्रक्रिया सांगितली ती क्रिमिनल प्रोसिजर कोड मध्ये सांगितली होती. त्याच पद्धतीनं जे संतांनी तत्वज्ञान दिलेलं आहे, जे वेदांमध्ये आलेलं आहे, तेच तत्वज्ञान वेदांमधलं संतांनी आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे त्यांची गाथा असेल, नाथबाबांचा भागवत असेल, नाथांचं रामायण असेल जे भावार्थ रामायणानं प्रसिद्ध आहे, किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी ते आपल्याला लावून दिलेलं आहे. याच्यामध्ये वेदांमधली जी प्रक्रिया आहे ती नाथबाबा त्यांच्या रामायणामध्ये मांडतात. जे रामायण वाल्मिकी रामायण आहे किंवा आर्ष रामायण आहे, 24,000 श्लोक वाल्मिकी रामायणामध्ये आहेत जे त्यांनी मांडलेले आहेत. खरं तर वाल्मिकींजींच्या याच्यात जर पाहिलं तर पुढं आपल्याला त्याचं उदाहरण घ्यायचं आहे, पण आताच सांगून ठेवतो तुम्हाला, वाल्मिकी काही साधे सुधे नव्हते. 7 रांजण भरले होते त्यांच्याकडे. कसले रांजण माहिती आहे का? जुन्या माणसाने तरी हो बोलायला काही अडचण नाही, नव्यांचं काही माहिती नाही, पण जुन्या माणसानं रांजणाला हो बोलायला काही अडचण नाही. मोठे रांजण होते त्यांच्याकडे, छोटे नव्हते. आणि हे रांजण एक एक अंगली त्यानं कापून घेतली होती. प्रत्येकाची आठवण म्हणून तो अंगली कापून घ्यायचा. एवढी 7 रांजणं भरली होती त्यानं. कशानं? माणसांच्या अंगल्या कापून, आणि अंगली त्याचीच कापायचा ज्याला वरचा तिकीट द्यायचा. अशी 7 रांजण भरली होते त्याच्याकडं. अशा माणसालाही सुधरवता आलं जेव्हा प्रक्रिया माहिती पडली. प्रक्रिया काय सांगितली? तर प्रक्रिया सांगत असताना प्रत्येक जण परमार्थाच्या ठिकाणी जात असतो. म्हणजे कुठं? काही जण बैठकीला जातात, हो हो बोलत चला, बैठकीला जाता. स्वाध्याय परिवाराच्या याच्यात स्वाध्याय परिवारला जाता. नरेंद्र स्वामींचं होतं, निरंकारी बाबांचं होतं, परत अजून बऱ्याच जणांचं काय काय होतं, किंवा मग काही जण कीर्तनाला येऊन बसतात. हे सगळ्या ठिकाणी जे तुम्ही जाता ते कशाला? जर समजा श्री संप्रदायाला कोणी जात असेल, ते कुठं होतं? त्यांची काय असतं त्यांचं, ते प्रवचनासारखं देतात, त्याला काय म्हणतात? कोणी जात असेल त्यांनी सांगा. निरूपण होतं, बरोबर आहे. निरूपण देणारा वर बसलेला असतो, बाकी सगळे खाली बसलेले असतात. जे खाली बसतात ते कशाला जातात तिथं? तिथं पण बरीच जण अशी असतात ना का ते कोपऱ्यात ती जागा बघतात. सगळ्यांच्या अगोदर जातील, कोपऱ्यात बसतील, त्याच्यातनं पण जो सांगणार आहे त्याला दिसतात कामा. अशा कोपऱ्यात जायचं, पंखा चालू पाहिजे, म्हणजे आरामात मध्ये काय करायला मोकळा तो. खरं तर कीर्तन, खरं सांगू का तुम्हाला, लोक अशा ठिकाणी गेल्यानंतरच झोपतात. कधी तुम्ही हळदीत झोपलेला पाहिला कोणाला? लग्नात, साखरपुड्यात, कोणाच्या मुंजेला गेल्यानंतर, टिळा लावायच्या कार्यक्रमाला, इथं लोक झोपत नाही, कारण तिथं त्यांना समाधानाची प्राप्ती होत नाही. खरं समाधान हे कीर्तनातच प्राप्त होतं, आणि त्याच्यामुळे इथं आल्यानंतर लोक काय करतात? असं जागा राहणाऱ्याने तरी सांगू नका विठ्ठल. नाहीतर मग आम्हाला कीर्तन सोडून मध्येच काकड्याला सुरुवात करायला लागेल. उठा जागे वारे आता,
गावामध्ये काकडा गायला सुरुवात केली. दुसऱ्यानं सांगितलं काय यानं बोंबलेलं सुरुवात केली सकाळी सकाळी. अरे कमीत कमी तो काय बोलतो ते तर आहे. ते अगोदरच सुरुवात यांनी काय करायला सुरुवात केली. 4 वाजता यांना काही काम धंदे नाही. अख्ख्या गावामध्ये यांनी काय जोडून ठेवले. आपल्याकडे नाही जोडलेले पण बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही जर बाहेर गेला तर तुम्ही महाराष्ट्रभर जातो, बऱ्याचशा गावांमध्ये तिथं साऊंड सिस्टम जोडलेली आहे. सकाळी सकाळी तिथं काही जण काकडा करतात तर काकडा लावतात. बरीच जण सांगतात एवढ्या सकाळी काय गरज आहे आम्हाला उठवायची. पण खरं तर ज्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचंय त्यानं पाहावं कधीतरी सूर्य उगवताना, नाही का. हा, ज्याला यशस्वी व्हायचंय त्याच आहे. मी रात्री 2 वाजता झोपतो, माझं काही सांगू नका. म्हणजे कीर्तनावरून आल्यानंतर रात्री 2ला 3ला काही झोपायची वेळ नाही. आम्ही झोपल्यानंतर परत तुम्ही सांगाल सकाळी लवकर उठा, म्हणजे मला लवकर उठवायला मोकळे तुम्ही. विठ्ठल प्रक्रिया, प्रत्येक गोष्टीला प्रक्रिया दिलेली आहे. नाथ बाबा भावार्थ रामायणामध्ये ती प्रक्रिया मांडतात. भावार्थ रामायणाच्या त्याच्यात 7 कांड आहेत. तसे बऱ्याच लोकांना कांडच करायला आवडत असतात, पण त्याच्यात 7 कांड दिलेले. दुसरं कांड आहे अयोध्या कांड. आणि ह्याच्यात तुम्ही जर कुठं गेलात तर ते तिथं कशासाठी जाता. तुम्ही श्रवण करण्यासाठी गेलं पाहिजे. नाथ बाबा तसं बघायला गेलं तर ज्ञानोबराय आपल्याला सांगतात देवाची बारी मुक्तीचारी. मला सांगा आता देवाच्या द्वारात मी उभा होतो, मला 4 मुक्ती भेटल्या का. किंवा तुम्ही आता पण दररोज आजचा दुसरा दिवस आहे, तुम्ही देवाच्या द्वारात उभे राहिले असेल, मग तुम्हाला 4 मुक्ती प्राप्त झाल्या का. नाही. हे बोलण्याच्या अनुषंगाने तसं बघायला गेलं तर मराठी भाषेचं व्याकरण हे इतकं उत्तम आहे. त्याच्यामध्ये जसं शब्दशः दिलंय तसंच घ्यायचं असंही नाही. जेव्हा शब्दशक्ती नावाचं जे प्रकरण येतं व्याकरणामध्ये त्याच्यात अभिधा, लक्षणा आणि व्यंजना ह्या 3 गोष्टी येतात. पहिलं आहे अभिधा. अभिधा म्हणजे काय. एखाद्या गोष्टीचा शब्दशः अर्थ घ्यावा त्याला म्हणावं अभिधा. एखाद्या गोष्टीचं लक्षणांवरनं जर अर्थ घ्यावा तर त्याला म्हणावं लक्षणा. आणि जेव्हा शब्दशः आणि लक्षणांवरनंही जेव्हा अर्थ लागत नाही त्याला म्हणावं व्यंजना. भगवान ज्ञानोबराय आपल्याला म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाच्या द्वारा क्षणभर उभे राहिले तरी तुम्हाला मुक्तीची प्राप्ती होते, बरोबर आहे. पण देवाचे द्वार किती हे कळले पाहिजेत. जर ज्ञानोबराय एक क्षण आपल्याला उभे राहायला सांगतात तर तेच ज्ञानोबराय पुढे जाऊन सांगतात रिकामा अर्धगडी. हा, जर रिकामा अर्धगडी राहायला सांगत नाहीत म्हणजे देवाचं चिंतन नामस्मरण करण्यासाठी तू एक क्षणही अर्ध क्षण पण वाया घालवू नको. मग अगोदर एका क्षणामध्ये तुम्हाला मुक्ती प्राप्त होते हे कसं काही सांगता. म्हणजे ते असं होईल इकडं पण थाप टाकायची ना तिकडं पण थाप टाकायची आणि मी थापा टाकतोय असं नको व्हायला. ते तसं नाहीये. थापा कोण टाकतात तुम्हाला चांगलं माहितीये, पण ते तसं नाहीये. प्रक्रिया काय म्हणते, पहिल्यांदा तुम्ही श्रवण केलं पाहिजे. नाथ बाबा म्हणतात प्रथमदार बनता श्रवण, दुसरे ते साधन. पहिल्यांदा तुम्ही जेव्हा निरूपणाला जाता किंवा ऐकण्याकरता जाता किंवा मंडपात येऊन बसता आणि काय करता, श्रवण करता. प्रत्येक जण कशासाठी जातो, श्रवणाकरता जातो. श्रवणाची मिशी साम्राज्य भवनी. हा, त्यांना घर केलं साम्राज्य भवनामध्ये. पण कधी, जेव्हा तो श्रवणाकरता आला. पण श्रवणाकरता आल्यानंतर पण परिस्थिती अशी होते का लोक ऐकतात पण ऐकत नाही. कळलं तर ठीक आहे तुम्हाला. लोक ऐकतात पण ऐकत नाही. एक जण तर एवढा चांगला ऐकत होता, त्यानं सांगितलं महाराज माझं लग्न झालंय आणि बायको मला काय करते दररोज. ऐकवणारी थोडी सांगणार आहे, पण त्यानं सांगितलं होतं ती मला दररोज ऐकवते. मग मी काय केलं, काही नाही, देवानं 2 कान दिले होते. खरं तर ज्याचे दोन्ही कान साफ आहेत त्यानेच लग्न करावं. कळलं तर ठीक आहे. म्हणजे मनावर नाही घ्यायचं तिचं. त्यानं सांगितलं मी मनावर घेत नाही, कारण मी कानावरच घेत नाही. त्यानं सांगितलं मी इकडनं ऐकतो आणि इकडनं. हा, 750 वर्ष झाली आपली लोक इकडनं ऐकतात आणि इकडनं, म्हणून कीर्तन चालू आहेत. नाही तर कधीच बंद पडली असते. विठ्ठल कीर्तन का करावी लागली, लोकांनी एकदा सांगून ऐकलं असतं तर परत सांगायची गरज
लागली नसती, पण परत परत तेच सांगितलं जातं. म्हणजे ते ऐकतात पण ऐकत नाही. मग ऐकावं कसं? श्रवण हे सांगितलेलं आहे, पण ते श्रवण करावं कसं? बोल बुद्धीच्या डोळा देखावे, मनाच्या गाणी ऐकावे. मनाचे कान करून बुद्धीचे डोळे करून जेव्हा तुम्ही ऐकता त्याला म्हटलं जातं श्रवण. आणि हे असं श्रवण तुम्ही केल्यानंतर जे त्याच्यातनं प्राप्त होतं त्याचं नाव आहे साधन. श्रवण केलं, एखाद्या गुरुजींच्या ठिकाणी गेला, बसवला, त्याला गुरुजींनी सांगितलं राम म्हण. त्यांनी राम म्हणायला सांगितलं, यानं राम म्हणायला सुरुवात केली. हळूहळू राम म्हणता 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 हा विश्वासानं राम म्हणायला लागला. मग राम म्हणायला लागला म्हणजे तो एका दिवसातच त्याला राम प्राप्त झाला असं नाही, पण ते साधन आहे जे गुरुजींनी त्याला सांगितलं. तसं बघायला गेलं तर आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या जातात. शाळेत गेल्यानंतर काय नुसतं मराठी शिकवतात असं नाही, अजून दुसरी भाषा आहे हिंदी, अजून काही शिकवलं जातं इंग्रजी, संस्कृत अगोदर शिकवली जायची, आता बंद केले. पण खरं तर संस्कृत शिकवायला पाहिजे. संस्कृत शिकवलं जातं. अजून काय शिकवलं जातं? गणित. गणितात पण 2 आहे, भूमिती शिकवलं जातं, बीजगणित शिकवलं जातं, विज्ञान शिकवलं जातं. अजून काय शिकवतात? इतिहास, नागरिक शास्त्र, भूगोल. अजून संपलं का? नाही, अजून पर्यावरण शिकवलं जातं, परिसराचा अभ्यास शिकवला जातो. अजून काय काय शिकवतात? संपलं का? नागरिक शास्त्र. अजून कम्प्युटर शिकवलं जातं. अजून इंग्रजी शाळांमध्ये गेलात तुम्ही तर रोबोटिक शिकवलं जातं. अजून एवढं सगळं शिकवतात. मग तो सगळं शिकतो का? नाही, त्याच्यातलं जे गरजेचं आहे तेवढंच तो शिकतो. म्हणजे ऐकायला जरी बरं झालं, त्याच पद्धतीनं साधन सांगत असताना संतांनी वेगवेगळ्या प्रक्रियेनुसार अनेक साधनं सांगितली. म्हणजे आता इथं बघायला गेलं तर तुमच्याकडं नुसता बास आहे असं नाही, तुमच्याकडं ट्रेबल आहे, तुमच्याकडं गेन आहे, अजून आवाज कमी जास्त काय कोणत्या पद्धतीनं गोड करायचं, मशीन इफेक्ट द्यायचा, हे सगळं तुमच्याकडे आहे. मी एवढी साधनं असताना का एकच बटन दाबावं लागतं का? एक वेगळी गोष्ट आहे का पॉवरचं एक बटन दाबलं तर सगळं बंद होतं. देवालाही बऱ्याचदा असं वाटतं का याची सगळी बटन म्यूट करू का फक्त एक पॉवरचं बटन म्यूट करू, देवालाही कधी कधी ठरवावं लागतं. त्याच पद्धतीनं एवढ्या विषय घेतल्यानंतर किंवा एवढी साधनं सांगितल्यानंतर काही परमार्थ एक साधन देत नाही. अगदी ज्ञानोबारायांच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर ज्ञानोबाराय म्हणतात योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी, योगयाग विधी येणे नव्हे, योगयाग विधी येणे नव्हे, योगयाग विधी येणे नव्हे, पायाची उपाधी धर्म, पायाची उपाधी धर्म धरण, पायाची उपाधी धर्म धर्म, तीर्थव्रत नियम भावे विनसिद्धी, वायाची उपाधी प्रसिजना. मग काय लागतं? भाव बळे आकळे, एरवी न कळे. तर असं कळत नाही, त्याच्याकरता भाव लागतं. पण लोकांचं कसं, एकतर लोक भाव खातात, नाहीतर मग रविवारी खातात. काय ते मी बोलत नाही विठ्ठला. बऱ्याच जणांचा भाव एकतर भाव करण्यावर चाललाय, नाहीतर खाण्यावर चाललाय. काही जण कीर्तनाला बोलवतात, महाराज काय घेणार? मी म्हंटल तुम्ही काय देणार? भाव केला. एकानं सांगितलं मी एवढेच घेईन तरच येईन, भाव खाल्ला. बाकी आता तुम्हाला कळतं सगळं. म्हणजे भाव. पण मला सांगा, ह्या दोन्ही गोष्टी वाया जातील जर तिथं एक गोष्ट नसेल. काय? तिचं नाव आहे भाव. जो देवाचं नामस्मरण करणार, जर ते नसेल तर हे सगळं कसं आहे? निरर्थक आहे, त्याचं काही काम नाही. म्हणजे श्रवण करावं, श्रवण करत असताना तुम्हाला साधन कळतं. ते साधन कोणतं? तर प्रत्येकाला वेगवेगळं साधन. एखाद्यानं जर समजा मंत्र घ्यायचे झाले तर प्रत्येक जण काही सारखा मंत्र घेतो असं नाही. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. अनुष्टुप छंदातला 32 अक्षरी मंत्र आहे. आता ते अनुष्टुप छंद काय ते कधीतरी व्याकरण उघडून पहा, म्हणजे कळेल. कारण सगळंच सांगायचं मला छंद नाही. हा छंद तुम्हालाही काहीतरी छंद असला पाहिजे. आमच्याकडे फक्त एकच छंद चालतो. कोणता? गोविंद 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 गोविंद
वाजवणाऱ्यांना छंद असतो काय नाचा, वाजवण्याचा छंद आहे. काहीतरी एक छंद असला पाहिजे आपल्याकडे, आणि तो छंद आपल्याला आनंद निर्माण करून देत असतो. आणि जो छंद आनंद निर्माण करून देत नाही तो छंद तसा आवडीचा आहे असंही होत नाही. लक्षात घ्या, वेगवेगळी साधनं आहेत. तसं परमार्थामध्ये आपल्याला वेगवेगळी साधनं आहेत जी देवाला आपलंसं करू शकते, पण नक्की याच साधनानं आपण देवापर्यंत पोहोचू असं नाही. नाथबाबा म्हणतात नित्य नित्य ज्ञान ते तिचे. पहिलं काय सांगितलं? प्रथम दारवंता श्रवण, दुसरे ते साधन, नित्यानित्य ज्ञान ते तिचे. तिसरं आहे काय? नित्य अनित्य ज्ञान, योग्य अयोग्य ज्ञान. योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, हे ज्याची ओळख करून देतं त्याला म्हणावं ज्ञान. विठ्ठल वेगवेगळं आपल्याला, म्हणजे आपल्याला वेगवेगळे. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. बोलायचं बरंच आहे पण वेळ कमी आहे, आणि मला 3 तास कथा करायची सवय. मला कीर्तनाला खूप वेळ कमी पडतो. पण लक्षात घ्या, हे वेगवेगळे आहेत. 32 अक्षरांचा अनुष्ठुप छंद आहे. त्याच्यानंतर 22 अक्षरांमध्ये मंत्र आहे. त्याच्यानंतर 16 अक्षरांमध्ये मंत्र आहे. त्याच्यानंतर 12 अक्षरांमध्ये मंत्र आहे. त्याच्यानंतर 6 अक्षरी मंत्र आहे. त्याच्यानंतर 3 अक्षरी मंत्र आहे. त्याच्यानंतर 2 अक्षरी मंत्र आहे. एवढ्या मंत्रांची ओळख करून दिली. त्याच्यातला कुठलाही मंत्र आपण स्वीकारला, परंतु हा मंत्र आपल्याला कुठं नेणार आहे? आपल्याला तो मुक्तीपर्यंत नेऊन पोहोचवणार आहे. पण त्याच्याकरता काय केलं पाहिजे? त्याचा स्वीकार केला पाहिजे. त्याचा स्वीकार करावा. कोणाच्या आशीर्वादानं? संतांच्या आशीर्वादानं, गुरुच्या आशीर्वादानं आपण त्या मंत्रांचा स्वीकार करावा. म्हणजे त्यांनी आपल्याला ज्ञान दिलं, त्या ज्ञानावर आपला काय पाहिजे? विश्वास पाहिजे. पहिल्यांदा तर काय पाहिजे? विश्वास पाहिजे. विश्वास असेल तरच या प्रक्रियेला अर्थ आहे, नाही तर मग संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. त्यांच्या प्रक्रियेवर, त्यांनी ज्या सांगितलेल्या प्रक्रियेवर तुमचा काय पाहिजे? विश्वास पाहिजे. विश्वास माझे हित करती सकळ, माझे हित करती हितापासून सोडविती किंवा काढीती. ते काय करतात? नुसतं आपलं हित नाही करत, तर जिथं आपलं काही वाईट होतंय तिथून आपल्याला काय करतात? हितापासून काढीती, आपल्याला बाजूला सारतात तिथून. म्हणजे नुसतं आपल्याकडनं पुण्य घडतंय असं नाही, आपल्याकडनं जिथं पाप घडणार आहे तिथून पण आपल्याला काय करता आलं पाहिजे? बाजूला सारता आलं पाहिजे. नाहीतर मग तुम्ही पाप करा. नाहीतर अजून सोपं करून सांगतो, तुम्ही पाप केलं तरी तुम्हाला जन्माला यावं लागतं, पुण्य केलं तरी जन्माला यावं लागतं. तुम्ही सांगाल पाप केलं तरी जन्माला यावं लागतं, पुण्य केलं, पाप केल्यावर यावं लागतं, हे बरोबर आहे. पुण्य केल्यावर पण जन्माला यावं लागतं, हे कसं काय? तर ह्याच्यावर प्रक्रिया सांगताना ज्ञानोबा म्हणतात, पापात्मक पापे नरका जाईजे, पापात्मक पुण्य स्वर्गा जाईजे, मातले जे ने पाविजे ते शुद्ध पुण्य. मग हे शुद्ध पुण्य करायचं कसं? तर हे शिकण्याकरता संतांच्या ठिकाणी जावं लागतं. ज्ञान संत देतात आपल्याला. मग याच्याकरता काय करावं लागतं? याच्याकरता कृष्ण म्हणतो, अर्जुना तू एक काम कर. काय? तुझी जेवढी कर्म आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फळेषु कदाचन. तू कर्म कर पण फळाची अपेक्षा करू नको. मग जी केलेली कर्म आहेत केशवा, त्यांचं काय करू? काही नाही. जे जे केलं, जी जी कर्म झाली ती कोणाला समर्पित कर?
बर ब्रह्मार्पण किंवा कृष्णार्पण वस्तू, पण ते दूध तापवायला ठेवल्यानंतर ते ओतायच्या अगोदर पाणी फिरवा, तोडलं तर ठीक आहे. नाही तर मग ओतू गेल्यावर प्रत्येकाला असं वाटतं ते देवाला मिळालं. बरोबर आहे ना? तसं नाही, ते आहे तेव्हाच ते कोणाला दिलं पाहिजे. मी कर्म करतोय पण करत असतानाच ते कृष्ण तुला समर्पित असलं पाहिजे. कृष्ण म्हणतो हे सोपं नाहीये, तू एक काम कर, तू अभ्यास कर. अभ्यास कसा कर? यया 8 प्रहरा मजारी मोठके निमिषभरी मला देत जा. तुला अभ्यास करायचा आहे ना, अख्खा दिवस तुला जमणार नाही, मग काय कर, 1 निमिष मला देत चल. ह्या एक निमिष जेव्हा तू जोडायला सुरुवात करशील आणि जेव्हा तुला ते गोड वाटेल तेव्हा मात्र तुझं अशी होईल का रिकामा अर्धगडी हे तेव्हा घडेल. पण ही प्रक्रिया मोठके निमिष भरी जे तू जाय इकडनं सुरुवात होते. विठ्ठला संत सांगतात त्याचं ज्ञान घडलं पाहिजे. नित्य नित्य ज्ञान ते तिचे. मग चौथा दरवाजा कोणता आहे? तर चौथा दरवाजा सांगितलेला आहे मनन. आता जो काही श्रवणाला जातो, प्रत्येक जण जरी स्वाध्याय परिवाराला जाणारा असेल तो संध्या करतो, जरी श्री संप्रदायाला जाणारा असेल तो काय करतो, तो उपासना करतो. सकाळी नाही तर संध्याकाळी असं तरी बोला, पण काहीतरी बोला करता ना. हा, सकाळी किंवा संध्याकाळी ते घेतात आणि उपासना करतात. वारकरी संप्रदाय सकाळी काय करतो? काकडा, संध्याकाळी हरिपाठ. मला सांगा, सकाळी आणि संध्याकाळीच का सांगितला, दुपारी का नाही सांगितला? विज्ञान आहे त्याच्या मागे. विज्ञान लक्षात घ्या, दिवसाचे 8 प्रहर आहे आणि या 8 प्रहरांमध्ये 6 प्रहर असे असतात का ज्याच्यामध्ये तुमच्या एकाच नाकपुडीतून काय चालू असतो? श्वासोश्वास चालू असतो. बाकी इतर 2 प्रहरांमध्ये तुमच्या दोन्ही नाकपुडींमधून काय चालू असतो? श्वासोच्छ्वास, श्वास आणि उच्छ्वास. बरोबर आहे ना? म्हणजे एक आत येतं आणि एक बाहेर जातं. आता तुम्ही सांगाल एकाच नाकपुडीतून चालू आहे का 2 नाकपुडीतून? दाबून बघा, ते एकातून चालू आहे का दोघातून चालू आहे, तुम्हाला कळेल. लक्षात घ्या, सकाळचा 1 प्रहर म्हणजे किती वाजता? ब्रह्ममुहूर्ताचा जो प्रहर आहे 4 वाजताचा, त्यावेळी त्यांनी सांगितलं संतांनी काय करा? काकडा करा. म्हणजे त्यावेळी नामस्मरण करा, कारण त्यावेळी तुमच्या दोन्ही नाकपुडीतून श्वासोच्छ्वास चालू असतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला नामस्मरण केल्यानंतर शारीरिक फायदा होतो तर होतो, नामस्मरणाचं अधिक पुण्य लागतं. आणि तीच प्रक्रिया संध्याकाळी हरिपाठाच्या वेळी असते. किती वाजता? सूर्य अस्ताला गेला का त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय? संध्या करायची, हरिपाठ करायचे. त्याही वेळेला तुमच्या दोन्ही नाकपुडींमधून काय चालू असतो? श्वासोच्छ्वास चालू असतो. वैज्ञानिक दृष्ट्या संतांनी जे सांगितलं ते विज्ञानाला धरून सांगितलेलं आहे. मग त्याच्यात उपवास असतील नाहीतर इतर बरंच काही. पण हे एवढाच प्रॉब्लेम आहे का आपल्याला त्याच्यामधलं विज्ञान कळत नाही. कारण आपण जे घेऊन बसलोय त्याचं नाव अज्ञान. कारण आपण जे ज्ञान होतं ते ज्ञानाला बाजूला सारलं. विज्ञानाच्या अनुषंगानं पाहायला गेलो तर विज्ञान कळलं नाही, कारण तेवढं ज्ञान घेतलं नाही आणि त्याच्यावर अश्रद्धा निर्माण केली, त्याच्यातलं अज्ञान आलं. म्हणून मग अज्ञान येतं कुठून? अश्रद्धा येते कुठून? संशय संप्रदायावर झाला आणि संशय ह्या सर्व तत्वज्ञानावर झाला. माऊली आणि भगवान ह्याच्यावर एकच कारण सांगतो, अज्ञानांच श्रद्धानांच संशयात्मा विनश्यती. तुमचा संशय घ्याल तर तुमचा विनाश हा निश्चित ठरलेला आहे. पण विनाश का येतो तर 2 गोष्टी कारणीभूत ठरल्या. एक, तुमच्याकडे असलेलं अज्ञान आणि तुमची त्या गोष्टीविषयी असलेली अश्रद्धा. याच्यामुळं तुमच्याकडे काय निर्माण झाला? नवऱ्यावर संशय येते. कारण एकच, तो कुठं गेलता हे माहीत नाही आणि काय करायला गेलता हेही माहीत. अज्ञान आणि अश्रद्धा ह्याच्यामुळे निर्माण झालं, त्याचं नाव संशय. आणि संशय घेतला म्हणजे विनाश आहे. विठ्ठल शास्त्राच्या बाबतीतही तसंच झालंय. त्याची वैज्ञानिक बाजू, वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला कळला नाही, त्याच्यामुळे अनेकांनी त्याच्यावर जो घेतला त्याचं नाव संशय. नामस्मरण करता तोटा अंदाय, काही याचा फायदा नाही, काही याचा उपयोग नाही. अरे नामस्मरणाची ताकद बघायची असेल तर 20 वर्ष झाली एक महात्मा 2 किडन्या फेले पण तरी एक राधा नावावर जगतोय. बघायचं असेल तर कधी वृंदावनला जा आणि कोणाला बेटा
म्हाताऱ्यांचं सोडून द्या, यंग माणसांनी तरी बोललं पाहिजे. कोण? प्रेमदास प्रेमानंदजी महाराज. कधी जाऊन बघा, नामस्मरणात किती ताकद आहे. कधी आनंद उपभोगायचा असेल तर वृंदावनात जा, बाके बिहारी मंदिरात जा, कधी वृंदावनात जा, प्रेम मंदिर मध्ये जाऊन बघा. कधी तिथं गेल्यानंतर बाजूला एक अजून इस्कॉनचं मंदिर आहे, त्याच्यात जा. कधी पागल बाबा मंदिर मध्ये जाऊन बघा. तुम्हाला नामाचं, नामस्मरणाचं महत्व काय तिथं गेल्यानंतर कळेल. विठ्ठला पण याच्याकरता केलं काय पाहिजे? एकदा ज्ञान झालं, आता तुम्ही मनन केलं पाहिजे. सतत चिंतन असावं त्या गोष्टीचं. कारण चिंतनानं काय फायदा होतो? चिंतनी चिंतनी तद्रूपता. त्याच्या स्वरूपाला तुम्ही प्राप्त होता जेव्हा तुम्ही चिंतन करत राहता. चिंतनाची ताला लावी मानाच्या वराला, लावी मानाच्या वराला, लावी मानाच्या वराला. चिंतनाची ताला लावी मानाच्या वराला, लावी मानाच्या वराला, लावी मानाच्या चिंतन चित्ताला ताला लावी मनाच्या मनाला. तुम्ही चिंतनाची सवय लावली पाहिजे. चिंतने असं होतं का कधी त्याच्या स्वरूपाला आपण प्राप्त होतो? मी रामायणही केलंय, मी भागवतही केलंय. दोघांमध्ये दोन उदाहरणं आलेली आहे. अशोक वाटिकेमध्ये सीतामाता बसलेली आहे, पण सीतामाता बसलेली असतानाही तिला चिंता सीतेचीच पडलेली आहे. हाव इज दॅट पॉसिबल? का सीताच बसलेली आहे आणि चिंताही तिला सीतेचीच लागलेली आहे. कारण सीता अशोक वाटिकेत बसल्यानंतर तिचं जे नामस्मरण चालू होतं ते रामाचं चालू होतं, आणि रामाचं नामस्मरण करत असताना ती पूर्ण रामस्वरूप झाली होती. याच्यामुळं रामाला जी चिंता लागली होती ती कोणाची? सीतेची लागली होती. त्याच्यामुळं सीता जी अशोक वाटिकेत बसलेली आहे तीही बऱ्याचदा चिंता व्यक्त करायची, पण कोणाची? खरं तर तिनं रामाची चिंता करायला पाहिजे होती. राम कुठं असेल, राम काय करत असेल, त्याला कोण काय देत असेल. पण नाही, तिला चिंता वाटायची का सीता काय करत असेल, सीतेला कोण पाहत असेल. का होतं हे? कारण एवढं चिंतन केलं होतं का ती स्वतः काय झाली होती? राम स्वरूप झाली होती. हे झालं रामायणातलं उदाहरण. आता दुसरं उदाहरण आहे भागवतामध्ये एक आलेलं आहे. काळ्याचा प्रसंग घ्या किंवा इतर त्यांचं जे रास क्रीडेचा संबंध आहे, याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर कबीरांचं म्हणणं आहे का जाओ जाओ कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए लाखो कबीर. या प्रत्येक गोपीला पाहिल्यानंतर आणि प्रत्येक वेळी जेव्हा त्यांनी राधेला पाहिलं तर राधेनं प्रत्येक वेळी विचारताना इतर सखींना एवढाच विचारलं काय का तुम्ही कोणाला पाहिलं? राधा आहे तर राधेनं कोणाला विचारायला पाहिजे? जनरल थॉट काय तुमचं म्हणणं? कृष्णाला विचारायला पाहिजे. पण आता मला सांगा, राधेनं कृष्णालाच का विचारायला पाहिजे? राधेला स्वतःचा नवरा नव्हता का? होता. कृष्णा काही राधेचा नवरा नाहीये, पण तरी राधेच्या बाबतीत जेव्हा जेव्हा नाव जोडलं जातं ते कोणाचं? कृष्णाचं. राधा जेव्हा जेव्हा सखींना भेटायची तेव्हा तेव्हा ती एवढंच विचारायची का तुम्ही राधेला पाहिलं का? आता बऱ्याचदा ज्या पाहणाऱ्या होत्या त्यांना असं वाटायचं हिला काय लागलंय? राधाच आहे, स्वतःच आहे, आणि स्वतःच आम्हाला विचारते तुम्ही कोणाला पाहिलं का? असं जर तुमच्या बाबतीत कधी घडलं तर एवढंच समजायचं काय आपण राधा नाही झालोय, आपल्याला नक्कीच मेंटल हॉस्पिटलची गरज आहे. कारण आपण विचारून कोणाचं नाव विचारणार? जास्तीत जास्त ज्याचं लग्न झालंय तो बायकोचं विचार, आणि ज्याचं लग्न नाही झालं तो 14 फेब्रुवारीचं विठ्ठल. पण राधा आहे, तिच्या प्रेमाला अनन्यसाधारण महत्व दिलंय, कारण ती भगवत स्वरूप झालं होती. तिनं मीराबाई असेल, राधा असेल, यांनी काय ह्या जगामध्ये असणाऱ्या काय म्हणतात जे नश्वर प्रेम आहे त्याच्यावर प्रेम केलेलं नाहीये, तर जो अनश्वर आहे, जो कधीच नष्ट होणार नाहीये, जो कधीच संपणार नाहीये, अशा भगवंतावर त्यांनी प्रेम केलं. खरं सांगायचं झालं तर आत्मा कधी मरतो का? विज्ञान म्हणतं आत्मा मरत नाही, शास्त्र म्हणतं आत्मा मरत नाही. मग आत्मा मरत नाही तर नेमका आत्मा असतो कसा? वैज्ञानिक दृष्टिकोन ज्यांनी धारण केला त्यांच्याकरता एकच उत्तर देतो का आत्मा म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात एनर्जी, मराठीत त्याला म्हणतात ऊर्जा.
ऊर्जा कधी मरत नाही, संपत नाही. ती काय होते, ती परावर्तित होते एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपामध्ये. नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दती पावका. काय होतं ते, हे उपजे ते नाशिले, ते नाशिले ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे जन्माला आलेलं आहे ते एक ना एक दिवस संपणार आहे. त्याच पद्धतीनं तैसे नित्य नूतन वेडी जे काय आपल्याकडे आज कपडा आहे, समजा आता माझा फाटलाय, मग आज आता गेल्यानंतर हाच घालणार आहे का मी? तुम्ही तरी आज परिधान करून ठेवणार आहेत का? जैसे नित्य नूतन वेळी जे जेवढं हे वस्त्र आहेत हे दररोज उद्या बदलणार आहे, त्याच पद्धतीनं आत्मा ऊर्जा काय करते, ऊर्जा एका याच्यातून दुसऱ्या याच्यात परावर्तित होते. आता काय चालू आहे, उन्हाळ्यात जर तुम्ही बाष्पीभवनाची प्रक्रिया पाहिली आहे का? बाष्पीभवनामध्ये समुद्राचं पाणी किंवा नदीचं पाणी, तलावाचं पाणी, त्याचं रूपांतर होतं, परावर्तित होतं कशामध्ये? वाफेमध्ये. मग पाणी नाही का ते पाणीच आहे, पण त्याचं रूपांतर कशात झालं? वाफेत झालं. आता ते वर पोचलं कुठं? ढगात गेल्यानंतर ते दोन पद्धतीनं जमा होतं. ढगात कोणत्या पद्धतीत? एक दवबिंदूंच्या स्वरूपामध्ये आणि दुसरं स्थायी स्वरूप आहे त्याचं, स्फटिकाच्या स्वरूपात जमा होतं. ते स्फटिकाच्या स्वरूपात जमा झालं आणि दवबिंदूंच्या स्वरूपात जमा झालं. खाली यायला लागलं, जास्त थंडी वाजली म्हणून. खाली येत असताना ते दोन पद्धतीत आलं. एक दवबिंदूंच्या स्वरूपात आलं, त्याला नाव दिलं पाऊस. आणि दुसरा तो स्फटिकाच्या स्वरूपात खाली आला, त्याला नाव दिलं गारांचा पाऊस. हा, म्हणजे गारा पडल्या म्हणजे काय पडलं? पाणीच पडलाय, दवबिंदूच पडलेत. आणि दवबिंदूंच्या स्वरूपात जो खाली आला किंवा पाण्याच्या स्वरूपात जो खाली आला त्याचंही नाव पाणीच आहे. मग जे खालून वर गेलं आणि वरून खाली आलं त्याचं येताना जातानाचं स्वरूप जरी वेगवेगळं असलं तरी मात्र जे मूळ आहे तो पदार्थ एकच आहे. त्याच पद्धतीनं जो आत्ता गेला आणि जरी नंतर आला, येत जात असताना त्याचं स्वरूप एक असलं, वेगवेगळं असलं तरी मात्र त्याचं स्वरूप हे मूळचं कसं आहे? एकच आहे. त्याचं नाव परमात्मा विठ्ठल.